नाशिकमधील TCS कंपनीतील धर्मांतर प्रकरणामधील फरार आरोपी निदा खानला नाशिकच्या क्राईम ब्रँचने अटक केली आहे। निदा खानचा अटकपूर्व जामीन फेटाळल्यानंतर पोलिसांनी तिला छत्रपती संभाजीनगरमधून अटक केली आहे। तर आज दुपारी तिला नाशिक रोड न्यायालयामध्ये हजर केलं जाणार आहे। त्याआधी तिची सोनोग्राफी आणि इतर वैद्यकीय चाचणी केली जाणार आहे। निदा खान गरोदर असल्यामुळे आवश्यक ती तपासणी केली जाणार आहे। नाशिक पोलिसांनी स्थापन केलेल्या SITच्या माध्यमातून तिची चौकशी केली जाणार आहे। तर या प्रकरणामध्ये याआधी 7 आरोपींना अटक करण्यात आली आहे। निदा खान 25 मार्च पासून फरार होती आणि तिलाही आता अटक करण्यात आली आहे। दरम्यान TCS प्रकरणामधील आरोपी निदा खानच्या फरार होण्यामागे इम्तियाज जलील यांचा हात असल्याचा गंभीर आरोप शिवसेनेचे नेते संजय शिरसाट यांनी केलाय। इम्तियाज जलील यांनी मागे सुद्धा त्या संदर्भामध्ये उघडपणे स्टेटमेंटही केले होते आणि एका अर्थानं पाठिंबा दर्शवला होता। धर्मांतर करणे, मुलींना फसवणे, हे सगळे प्रकार या MIMच्या महाशयाच्या नेतृत्वात होतात। काल जे काही पोलिसांनी धाड टाकून अटक केली त्यांना सुद्धा माहिती आहे की त्यांना सपोर्ट कोणी केला। मी खात्रीलायक सांगतो, खात्रीलायक यामध्ये पूर्णपणे MIMचा हात होता। MIMने केलेला सपोर्ट आहे आणि त्याच्यामुळेच हे सगळं प्रकरण घडलेलं आहे। आता तिला पकडले गेलेले आहे, तिच्याकडून अनेक माहिती समोर तर येणारच आहे, परंतु तुमच्या माध्यमातून सुद्धा मी मुख्यमंत्री साहेबाला सुद्धा भेटणार पण आहे। याची SIT चौकशी झाली पाहिजे आणि याच्यातले मास्टर माइंड या मोहऱ्यांचं सोडून द्या, हे मोहरे ते भेटून जातील, पण मास्टर माइंड कोण आहे तो समोर आला पाहिजे अशी मागणी मी मुख्यमंत्री साहेबांकडे करणार आहे। मला वाटतं या प्रकरणाचे धागे दोरे हे फार लांबवर गेलेले असावेत। पुढची बातमी आहे नागपूरमधून। नागपूरच्या मानकापूर परिसरामध्ये नातेसंबंधांना काळीमा फासणारी धक्कादायक घटना घडली आहे। एका 26 वर्षीय विवाहित महिलेवरती तिच्या सावत्र मुलानं वारंवार लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप केलाय। आरोपीनं जीवे मारण्याची धमकी देत अत्याचार केल्याचा दावा पीडितेनं केलेला असून सध्या ती 4 महिन्यांची गर्भवती असल्याची माहिती आहे। पीडित महिलेच्या तक्रारीनुसार 2024 मध्ये तिची ओळख 55 वर्षीय व्यक्तीसोबत झाली। दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाल्यानंतर त्यांनी मंदिरामध्ये विवाह केला। तर आरोपी तरुण हा तिच्या पतीच्या पहिल्या पत्नीपासून झालेला मुलगा असून तो 21 वर्षांचा आहे। नोव्हेंबर 2025 ते 10 एप्रिल 2026 दरम्यान तो तिच्यावरती सातत्याने लैंगिक अत्याचार करत होता। पोलिसांनी आरोपी सावत्र मुलाविरोधामध्ये गुन्हा नोंदवलेला असून त्याचा सध्या शोध घेतला जातोय। इसमें जो पीड़ित महिला है, ये पीड़ित महिला अपने हस्बैंड की दूसरी सेकंड वाइफ है। ये जो उनके हस्बैंड है वो 55 इयर्स के हैं और एक प्राइवेट कंपनी में जॉब करते हैं। इसका जो आरोपी है अक्षय श्रीवास्तव, ये फिलहाल पढ़ाई वगैरह करता है, तो इसमें FIR दाखिल करके आगे की जांच अभी चल रही है।